सातवे येथील खाडी वस्तीमध्ये बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून कुंडलिक खाडे यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याने हा हल्ला केला. ही घटना लक्षात आल्यानंतर वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य अजिंक्य बच्चे, रोहित जाधव आणि सचिन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तपासणी दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामुळेच कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मी कुंडलिक शामराव खाडे, राहणार सातवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. माझ्या वस्तीवर 2 दिवस कुत्रे नव्हते म्हणून मी शोधात होतो. तर 2 दिवसानं माझ्या वस्तीच्या वरल्या अंगावर कुत्रं बिबट्याने खाल्लेले गावले. आमच्या वस्तीमध्ये काल आमच्या पाळीव कुत्र्यावरती बिबट्यानं हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांचं म्हणजे त्या कुत्र्याचं आमचं हे झालं. आम्ही 2 दिवस झालं शोधाशोध करून तिकडे मिळालं नाही. आमच्या वस्ती शेजारी थोड्याच अंतरावर कुत्र्याला आम्ही म्हणजे शेजाऱ्यांनी सांगितलं असं असं कुत्रं तुमचं मरून पडलेलं आहे, ते बघा. मग आम्ही बघायला गेलो तर सादर दृश्यामध्ये ते हल्ला करून खाल्लेलं दिसत होते. मागे पण असेच आमच्या शेळीवरती हल्ला झाला होता. त्या वक्ताला आम्ही काय कुठं हे केलं नाही. आत्ता सकट म्हणजे सादर वस्ती लोक म्हणजे गावाशेजारीच असल्याकारणानं ह्याचा व्यवस्थित बंदोबस्त वन विभागानं करावा ही एवढीच आमची अपेक्षा आहे. या संदर्भात वन विभागाचे अधिकारी अजित माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाईल. ग्रामस्थांनी जनावरांच्या शेड बंदिस्त ठेवून सतर्क राहावे, तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे सातवे परिसरात भीतीचे वातावरण असून वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. आदर्श इन्स्टिट्यूट अँड स्टडी सेंटर, वानानगर. IIT, JEE, नीट, MSCET, स्टेट बोर्ड. आजच प्रवेश घ्या. उद्याच्या यशाचे मानकरी व्हा. वेळ घालवू नका. आजच कॉल करा.